मंडळी, जय जवान जय किसान. संपूर्ण महाराष्ट्रातून संपूर्ण दिंड्या आता 2 दिवसावरती पंढरपुरात पोहोचतील आणि अनेक मैदान महाराष्ट्रभर होत असतात. आषाढी एकादशी निमित्त किंवा विठ्ठल केसरी म्हणून जे मैदान महाराष्ट्रात एकमेव होत असेल असं एक कातर खटावचं मैदान आहे. या मैदानाचा संपूर्ण आढावा घेण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहे. मैदानाक्षी 2 दिवसावर परवा दिवशीच मैदान आहे आणि संपूर्ण आढावा घेण्यासाठी झेंडा पंच असतील, सोमनाथ दादा असतील, सुनील मोरे असतील किंवा संपूर्ण कमिटी या ठिकाणी आलेले. आपण त्यांच्याकडून संपूर्ण आढावा घेऊया. दादा नमस्ते. नमस्ते. प्रथम काय सांगचाल मैदानाविषयी किंवा कितवं पर्व? सालाबाद प्रमाणे मागील वर्षी ज्यांनी आम्हाला ह्या मैदानाची कल्पना दिली किंवा आमच्या म्हणजे कातरखाटावच्या जे नशिबात हे जे मैदान आलं त्याचे कारण म्हणजे सुनील मोरे सरकार. त्यांनी ह्या मैदानाचं म्हणजे हे मैदान बघितल्यानंतर त्यांनी आम्हाला सुचवलं होतं की कातरखाटावमध्ये पावसाळ्याच्या दिवसात 100% इथं चांगलं मैदान भरेल. त्यामुळं मी ह्या मैदानाचं श्रेय सुद्धा त्यांनाच देतो, कारण त्यांनी आमच्या डोक्यात कल्पना घातली की आषाढी एकादशीला हे चांगलं मैदान भरू शकतं. आणि खरंच त्यांच्या म्हणजे आम्हाला तसं पांडुरंग भेटल्यासारखंच आहे ते, की ह्या बैलगाडी क्षेत्रातला आम्ही पांडुरंग त्यांना समजतो की आम्हाला त्यांनी ही हे आम्हाला सुचवलं की ह्या आषाढी एकादशीला तुम्ही मैदान घ्या. तर गेल्या वर्षी आम्ही आषाढी एकादशीला मैदान घेतलं होतं. भरपूर बैलगाडी मालकांनी सहभाग घेतला होता. 670 गाडी गेल्या वर्षी नोंद झाली होती आणि त्याच हे पर्व दुसरं आहे. आता या म्हणजे येणाऱ्या 6 तारखेला आषाढी एकादशीला ओपनचं मैदान घेतलंय आणि 7 तारखेला आदतचं मैदान घेतलंय. नक्कीच काय बक्षीस संदर्भात किंवा प्रवेश फी संदर्भात काय सांगताल? ओपनला पहिलं बक्षीस 1 लाख आहे, दुसरं 71, 51, 31, 21, 15, 10 आणि 10 असं ओपनचं बक्षीस आहे आणि प्रवेश फी 1000 रुपये राहील. आदतचं 71,000, 51,000, 31,000, 21,000, 10,000, 10,000 आणि 7,000 असं आदतचं बक्षीस आहे. प्रवेश फी 700 रुपये राहील. लोकांना काय आवाहन करताल मैदानासाठी? लोकांना आव्हान एकच करेन की गेल्या वर्षी जो चर्चेत जास्त महाराष्ट्रात सगळ्यात जास्त चर्चेत राहिलेला विषय म्हणजे की ह्याच विठ्ठल केसरीच्या मैदानात विठ्ठल नाना बुतकर यांना ज्या वेळेस स्वर्गीय रणजित निंबाळकर सरांच्या नंतर जी गाडी पळाली होती बकासूर आणि सर्जाची आणि ती गाडी गुलालात राहिल्यानंतर सेमीला विठ्ठल नानांना जे बक्षीस मिळालं होतं जनतेतनं 1,18,000 रुपये विठ्ठल नानांना बक्षीस मिळालं होतं. त्याचं एक रेकॉर्ड झालं की आतापर्यंत ड्रायव्हर लोकांना सगळ्यात जास्त बक्षीस मिळणार तेच हे विठ्ठल केसरी मैदान आणि जास्तीत जास्त लोकांनी सहभाग घ्यावा आणि जास्तीत जास्त लोकांनी बघण्याचा पण आनंद घ्यावा. सरकार नमस्ते. नमस्कार. अनेक मैदान असतात, कधी तुम्ही बाईटला ह्याच मैदानाला बाईटला येण्याचं कारण काय? नाही, बाईटला यायचं कारण मैत्री आणि मैत्री कुठेतरी जपायला लागते. कारण एखाद्याला उपदेश देणं या ठिकाणी बरेच जण उपदेश देतात, परंतु नुसता उपदेश न देता कुठेतरी ते सार्थकी झालं पाहिजे. गेल्या वर्षी आपणच सांगितलं होतं पावसाळ्यात काय होतं, बऱ्याच ठिकाणी मैदानांचं आयोजन नियोजन होत असतं, परंतु पाऊस आला की मैदान जागेवरती मध्यंतरी म्हणजे कुठेतरी एक गट होते तर मध्यंतरी मैदान बंद पडतं. पण हे असं ठिकाण आहे की पडत्या पावसात म्हणलं तरी मैदान होऊ शकतं, जेणेकरून काय होतं बैलगाडी मालक भरपूर लांबून येतात. आता ही बैलगाडी शर्यत 7 समुद्रापार पोहोचलेली आहे. MP, पंजाब, खाली तुमचे संभाजीनगर म्हणजे टोटल एरियातून इथं बैलगाडी मालक या स्पर्धेसाठी येत असतात. आणि जर पाऊस आला तर कुठेतरी त्यांच्या आनंदावरती या ठिकाणी विर्जन येत असतं. ते न होता या ठिकाणी हे असं मैदान आहे की पडत्या पावसात सुद्धा हे मैदान संपन्न होऊ शकतं. त्यामुळं या बाईटला येण्याचं कारण आपण या मैदानाला सुरुवात केली आणि ते मैदान चालू गडवर राहिलं पाहिजे हा आपला हेतू आणि त्यासाठी मी आता बाईटला कधीच कुठे जात नाही, परंतु मित्रा खातीर या ठिकाणी विठ्ठल केसरी म्हणून आता आषाढी वारी निमित्त असं मैदान म्हणजे किंवा आषाढी एकादशी निमित्त हे मैदान भरतंय विठ्ठल केसरी, त्याविषयी काय बोलतात? नाही, आता विठ्ठल केसरी मैदान म्हणल्यावर कसं होतं माहितीये का, पांडुरंग आणि सगळे पांडुरंगाला नमन करूनच हे जीवन जगत असतात. त्याच पद्धती या बैलगाडी शर्यतीला कुठेतरी आदर्शवत मैदान व्हावं या ठिकाणी संकल्पना होती आणि त्याच पद्धतीत हे मैदान संपन्न होत असतं, जेणेकरून कुठल्याही बैलगाडी मालकावरती अन्याय इथं केला जात नाही, होऊन दिला जात नाही, असं पारदर्शक मैदान या ठिकाणी संपन्न होत असतं. आता फाट्या आणि पल्ला सुद्धा म्हणजे फाट्या सुद्धा रुंदावल्यात आणि पल्ल्या संदर्भात थोडस काय सांगतात? नाही, फाट्या आता गेल्या वेळेला एक मैदान इथं झालं त्यावेळेला या ठिकाणी बऱ्याच प्रॉब्लेम झाला, परंतु तो प्रॉब्लेम हुडकला कशामुळे काय झालं
आणि त्याचा विचार करून परत फाटी सगळी टोटल मुजवली गेली आणि परत फाटी मोजून परत फाटी तयार केली. ती फाटी तयार केल्यानंतर एक मैदान याच फाटीवरती झालं. त्यावेळेला कुठलीही या मैदानाला अडचण आली नाही आणि त्याच पद्धतीत तेवढंच रान आहे, तेवढाच पल्ला आहे आणि तेवढ्याच रुंद अशा फाट्या सुसज्ज अशी फाटी या ठिकाणी परत एकदा तयार आहे. लोकांना काय आव्हान करचाल की नोंद करण्यासाठी किंवा आता काय झालेलं आहे माहितीये का, आव्हान करण्यापेक्षा काय होतं, बैलगाडी शर्यत असा विषय झालेला आहे की नोंद करत असताना 5 दिवस ऑनलाईन नोंदसाठी आपण जाहिरातीमध्ये टाकलं जातं 5 दिवसात ऑनलाईन नोंद करा. आज माझ्यामध्ये 3रा दिवस असेल, पण 3ऱ्या दिवसात 100 पण बैलगाडी मालकांनी सहभाग नोंदवला नाही. आता राहिले 2 दिवस. आता 2 दिवसात बैलगाडी मालक इतके मागं लागतात की त्यावेळेला मग ती जामिंग होतं, या होतं आणि त्या होतं. मग परत कुठेतरी आयोजक म्हणतात की जामिंग झालंय, परत मैदानात लॉट काढले जातील. हा विषय न होता बैलगाडी मालकांनी वेळेत गाडी नोंद केली पाहिजे. वेळेत गाडी जर आपण नोंद केली, जसं आपण पेडगावला पाहिलं 4 दिवसात गाड्याची नोंद झाली, मैदानाच्या 2 दिवस आधी मैदानाचे लॉट पडले आणि मैदान संपन्न झालं. आता या मैदानाला सुद्धा तुम्ही बघू शकता 9 तास आहेत, त्यामुळे लिमिटेडच गाडी घ्यायला लागणार आहेत. त्यामुळे बैलगाडी मालक जे अजून गाडी नोंद करायचे राहिलेत त्या बैलगाडी मालकांनी गाड्या नोंद करा, जेणेकरून आयोजकांना लवकरात लवकर लॉट काढण्यासाठी मदत होईल आणि तुम्हाला सुद्धा या ठिकाणी इतकं भारी पडेल की आपली गाडी कुठं लागली त्या पद्धतीने आपल्याला घरनं हालता येईल. त्यासाठी जे बैलगाडी मालक गाड्या नोंद करायचे राहिले त्या बैलगाडी मालकांनी गाड्या नोंद करून आयोजकांना सहकार्य करावं हीच नम्रची विनंती. संपूर्ण महाराष्ट्रात पाऊस पडतोय, पण आता सध्याला इथली थोडीशी अपडेट द्या तुम्ही, कारण व्हिडिओच्या माध्यमातून मी दाखवतोय, तुम्ही पण थोडस सांगा. नाही, खटाव आणि मान, आता खटाव आणि मान हा भाग दुष्काळीच पहिल्यापासून आणि या भागाचे एक वैशिष्ट्य, ज्यावेळेला वरचा मान्सून पाऊस चालू होतो त्यावेळेला मान्सून फक्त खटाव तालुक्याच्या शिवेपर्यंत पोहोचत असतो आणि इकडे फक्त पुढे घाट असं बारीक शावरगत चालू होतं. त्यामुळे इकडच्या मैदानाला पावसाचा प्रॉब्लेम येतच नाही. आताचा तरी येत नाही मान्सूनचा. ज्यावेळेला परतीचा पाऊस येतो त्यावेळेला प्रॉब्लेम येऊ शकतो, परंतु आता चालू काळामध्ये मान्सून कितीही मागे पडत असला, सातारा जिल्ह्यात पडत असला तरी इथवर मान्सून पोहोचत नाही. या मैदानाचं म्हणजे या खटाव तालुक्याचं वैशिष्ट्य म्हणलं तरी चालेल. त्यामुळे या खटाव तालुक्यात पावसाळ्याची मैदानं, जी पहिली यात्रेची मैदान व्हायची ती मैदानं पूर्णपणे संपन्न म्हणजे फायनल होस्तोवर या ठिकाणी पाऊस सुद्धा म्हणजे पोहोचत नाही. त्यामुळे हे खटाव तालुक्यातली मैदानं संपन्न होतात. म्हणून तर या खटाव तालुक्याला बैलगाडी शर्यतीची पंढरी असं संबोधलेलं आहे.